सर्वांना नमस्कार. तर आज आम्ही सर्वजण आलेलो होतो रामाच्या हळदीसाठी. तशी तर हळद होती शुक्रवारची आणि मेहंदीचा कार्यक्रम होता गुरुवारचा. तर गुरुवारी आम्ही आलेलो होतो आणि परत दिंडोरीला गेलेलो होतो. तर शुक्रवारी हळदीला आलेलो होतो आणि सकाळी सर्व कामे आवरून जवळजवळ 11-12च्या दरम्यान आम्ही शिंद्यामध्ये आलेलो होतो. आल्यानंतर संगीता त्यांनी शुभ्राला माझ्या पुऱ्या वगैरे दिलेल्या होत्या खाण्यासाठी, कारण तिला पुऱ्या खूप आवडतात आणि त्याही गुळाच्या पुऱ्या. तर आवडीने खात होती. सोनूनेही छान घागरा आणलेला होता हळदीत घालण्यासाठी आणि त्यानंतर आलेल्या होत्या आमच्या आत्तेबाई. तर शुभ्राच्या पप्पांच्या आत्या होत्या, त्यांच्या मुली, नाती अशा सगळेजण आलेले होते आणि मेहंदी काढण्याचं जे काम आहे ती माऊ काढत होती आणि सागरची आमची सगळ्यांची थोडी चेष्टा मस्करी चाललेली होती आणि सागर तसेही चेष्टा मस्करी खूप करतात. हे साधी सिंपल अगदी कोण आणलेले होते संगीताताईंनी आणि नवरदेवासाठी पण हेच कोण होते. तर असे 2 बॉक्स आणलेले होते, कारण संध्याकाळी बायका पण येणार होत्या, त्यांना पण काढण्यासाठी आणि नवरदेवासाठी, बाकी इतरांसाठी, मुलींसाठी, सगळ्यांसाठी कोण आणलेले होते आणि सगळ्यांनी छान मेहंद्या वगैरे काढलेल्या होत्या. तर माऊने मेहंदी जी आहे ना ती 2-2:30च्या दरम्यानच काढायला सुरुवात करून दिलेली होती, कारण संध्याकाळी खूप वेळ होऊन जातो आणि मग त्यांना घरी पण जायचं होतं मेहंदी काढून. इकडे शुभ्राचे पप्पा आणि विवान दोघंही बाहेर बसलेले होते, कारण कुणीही आलेलं नव्हतं. पहिले वराडे जे आहेत ते आम्हीच होतो आणि त्यानंतर आत्या आलेल्या होत्या. तर शुभ्रा पण इकडे छान रियासोबत खेळत भोवती, म्हणजे तिला झोका देत होती आणि प्रत्येकाचं आपापल्या पद्धतीने सगळं काही चाललेलं होतं. तर शांतता होती. संध्याकाळी सगळे पाहुणे येणार होते आणि हळूहळू त्यांची सुरुवात पण झालेली होती यायला. तर ही अशी छान मेहंदी काढलेली होती माऊने आणि खरंच खूप रंगलेली पण होती आणि डिझाईन पण छान काढलेली होती. तशी तर माऊ आपल्या घरातल्यांच्याच हातावर मेहंदी काढते. तर रामाच्या हातावर माऊनेच ही अशी छान मेहंदी काढलेली होती. त्यानंतर संगीताताईंना बांगड्या भरायच्या होत्या, कारण संगीताताई वरमाई झालेल्या होत्या आणि मग संगीताताईंचं असं म्हणणं होतं की मला बांगड्या भरायच्या आहेत, तर तुम्ही सगळ्याजणी चला, तुम्हालाही बांगड्या भरायच्या आहे. तर मग आम्ही सगळ्याजणी बांगड्या भरण्यासाठी आलेलो होतो आणि इकडचा जो परिसर आहे ना तो मी कधीही बघितलेला नव्हता. मारुती मंदिराच्या बाजूलाच दुकान होतं, तिथे आम्ही बांगड्या भरण्यासाठी आलेलो होतो. पण इतकी गर्दी होती तिथे, म्हणजे पूर्ण सीझनच जो आहे ना तो लग्नाचा आहे. तर आमच्या आधीही असेच सगळ्या बायका आलेल्या होत्या बांगड्या भरण्यासाठी आणि मग आमचा नंबर लागलेला होता. पण मग संगीताताईंना काही पाहिजे तशा बांगड्या आवडत नव्हत्या. मग आम्ही लगेचच दुसऱ्या दुकानामध्ये गेलेलो होतो बांगड्या भरायला. मग तिथे आल्याच्यानंतर आम्हाला बांगड्या खूप आवडलेल्या होत्या आणि संगीताताईंनी सगळ्यांनी मिळून बांगड्या भरलेल्या होत्या. म्हणजे मी 2 डझन, प्रतिभाताईंनी 1 डझन, अशा सगळ्यांनी मिळून थोड्या थोड्या बांगड्या भरलेल्या होत्या आणि संगीताताईंचा जो हात आहे बांगड्यांनी पूर्ण भरलेला होता. तर ही अशी छान आमची बांगड्या भरणं पण झालेलं होतं. त्यानंतर सुरेखाताई, मंजूताई ह्या पण आलेल्या होत्या आणि मग डायरेक्टली त्या दुकानावरच आलेल्या होत्या. तर त्यांनी पण संगीताताईंना बांगड्या वगैरे भरल्या आणि थोडंसं येणं जाणं चालू होतं बायकांचं. संगीताताईंचं बोलणं पण चाललं होतं, त्यांच्या लग्नातली काही कामंधामं होती. तर तेच सगळं चाललेलं होतं. आमचा विषय संगीताताईंचं तेच चाललेलं होतं, एवढ्या बांगड्या भरल्या मला. तर असो. घरी आल्याच्यानंतर नवरदेवाची मेहंदी वगैरे सर्व काढून झालेलं होतं आणि थोडासा अंधारही पडलेला होता. बायका सगळ्या जमा झालेल्या होत्या आणि सगळ्याजण गहू जे आहे ते भरडत होत्या. तर भरडताना खूप छान छान गाणं पण म्हणत होत्या. सगळ्याजणी आलेल्या होत्या आणि त्यांच्या त्या गावामध्ये ना, म्हणजे शिंद्यामध्ये असं काही प्रसंग असला, हळद किंवा आणखी काही कार्यक्रम असला ना, की सगळ्याजणी एकत्र येतात आणि ही अशी छान गाणे वगैरे म्हणतात. तर सगळ्यांना मी हळदी कुंकू दिलेलं होतं, त्यानंतर चहा पण दिलेला होता आणि सगळेजण आवडीने हातावर मेहंदी पण काढत होत्या. म्हणजे सगळ्या बायकांना संगीताताईंनी मेहंदीचे एक कोण पण दिलेले होते आणि सगळ्या जणींनी तिथेच मेहंदीचे कोण वगैरे छान मेहंदी काढलेली होती. मुलं पण छान खेळत होती आणि हे सगळं चालू असताना आमचा घरामध्ये स्वयंपाक पण चाललेला होता. तर स्वयंपाकामध्ये आम्ही जास्त काही नाही, छान भरलेलं मसाल्याचं वांगं बनवलेलं होतं, सगळ्यांना पुरेल असं, आणि भात, भाकरी, पोळ्या असं छान जेवण बनवलेलं होतं. तर इकडे सगळ्यांची जेवणं पण चाललेली होती आणि बाहेर ही अशी तयारी पण चाललेली होती. तर हे सर्व आवरून झाल्याच्यानंतर आम्ही पण जेवणं करून घेतली, कारण आम्हाला रिटर्न जाण्यासाठी निघणार होतो आम्ही. आणि तसंही उद्याची हळद होती, त्यामुळे आजची सगळी कामं जवळजवळ आमची आवरलेली होती. तर भांडे घासून वगैरे सगळं क्लिअर करून घेतलं आणि मग आम्ही निघालेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाची छान मळी काढलेली होती आणि सकाळी जेवणामध्ये आम्ही छान पिठलं, बाजरीची भाकर, उसळ, भात, पोळ्या असं सगळं काही बनवलेलं होतं आणि मग घरातली सगळी कामे आम्ही आवरून घेतलेली होती जेवणं झाल्याच्या नंतर. म्हणजे भांडी, फरची वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर नवरदेवाची मळी काढायला घेतलेली होती. तर दोन्ही मामे आम्ही मळी काढायला लागलेलो होतो. रामा अगदी जाम झालेले होते, कारण अगदी चोळून चोळून आम्ही मळी काढत होतो रामाची आणि थोडीशी आमची चेष्टा मस्करी पण चाललेली होती. इकडे
सुरेखाताई, मंजूताई त्या पण चेष्टा करत होत्या. आणि तसंही आमचे सागर जे आहेत ते आता लग्नाचे आहेत, तर त्यांचीही थोडीशी चेष्टा चाललेली होती. तर सुरेखाताई, मंजूताई तेच म्हणत होत्या की माम्यांनो, सागरलाही थोडी त्या मळी काढा सागरचीही. आणि त्यातल्या त्यात नवरदेवाला हळदीसाठी जे कपडे आणलेले होते ना, त्याच्यावरची पॅन्टच हरवून गेलेली होती नवरदेवाची. तर तीच सगळी शोधाशोध चाललेली होती. फायनली जशी तशी ती शोधली, सापडली. आणि मग त्यानंतर लगेचच संध्याकाळी हळदीची तयारी चालू झालेली होती. तर आम्ही सगळ्यांनी पटापट तयाऱ्या करून घेतलेल्या होत्या आणि सगळं जे सामान लागणार होतं ते एका ठिकाणी व्यवस्थित जमा करून ठेवलेलं होतं. म्हणजे नागिलीची पानं, हळकुंड, सुपारी, बदाम हे सगळं काही व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून दिलेलं होतं. म्हणजे वेळेवर शोधाशोध होणार नाही, त्यासाठी आम्ही हे दुपारीच करून ठेवलेलं होतं. त्यानंतर रामा जे आहेत ते त्यांच्या सगळ्या देवी देवतांच्या मंदिरं जे आहेत तिथले जवळपासचे सगळ्यांना नारळ वगैरे फोडून आलेले होते, पाया पडून आलेले होते. आणि त्यानंतर हळदीला सुरुवात झालेली होती. तर जवळजवळ बघता बघता सगळे पाहुणे यायला सुरुवात झालेली होती आणि हे असं छान डेकोरेशन पण केलेलं होतं. तर खूप छान वाटत होतं बाहेरचं वातावरण पण. 7 सवासणींनी मिळून छान रांजणीमध्ये पाणी वगैरे टाकलेलं होतं. तिची हळद कुंकू लावून पूजा केलेली होती. आणि मांडव जो आहे त्याला पण छान आंब्याची पानं वगैरे बांधलेली होती सगळ्या सवासणींनी मिळून. तर हे असं सगळं पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर लगेचच नवरदेवाला अंघोळीसाठी पाणी पण आम्ही तापत ठेवलेलंच होतं. तेही बाहेर आणून ठेवलेलं होतं आणि छान त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकून ती सगळी तयारी आम्ही करून ठेवलेली होती. त्यानंतर लगेचच पुढच्या कार्यक्रमाला पण सुरुवात झालेली होती. म्हणजे जिथे नवरदेवाला अंघोळ वगैरे घालायची, तर तिथे पण छान तांबे वगैरे त्यांची मांडणी केलेली होती. कलश स्थापना केलेली होती. छान आंब्याची पानं वगैरे टाकून छान सजावट केलेली होती. आणि आम्ही सगळ्या जणींनी तिथेही छान पूजा वगैरे करून घेतलेली होती. म्हणजे तेच आपलं दोरा वगैरे. आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आमच्यामध्ये जसं करतात त्या पद्धतीने आम्ही सगळ्याजणी मिळून ते सर्व करत होतो. तर ही सगळी धावपळ आमची चाललेली होती. आणि तांब्यांमध्ये छान पाणी वगैरे टाकलेलं होतं. 5 तांबे मांडलेले होते, त्यामध्ये चौरंग. आणि यामध्येच आम्ही नवरदेवाला अंघोळ वगैरे घालणार होतो. आणि मग त्यानंतर इथेच हे सर्व उचलून नवरदेवाला हळद पण लावली जाणार होती. तर हे सगळं काही गोष्टी आम्ही आठवणीने करत होतो. रामाच्या आत्या, चुलत्या सगळ्याजणी आम्ही इथे होतो. आणि त्यानंतर लगेचच नवरदेवाला अंघोळ पण घातलेली होती. तर अंघोळ घालण्यासाठी आमची केदारे फॅमिली सगळ्याजणी आलेलो होतो आम्ही. एका बाजूला छान व्हेजिटेबल पुलाव पण होत होता, कारण हळदीमध्ये जास्त काही नाही, छान व्हेजिटेबल पुलाव ठेवलेला होता आणि कोशिंबीर ठेवलेली होती. तर त्यांनाही मटेरियल सर्व काही आम्ही घरच्यांनीच मिळून बनवून दिलेलं होतं. म्हणजे आलं लसणाची पेस्ट म्हणा किंवा कांदा वगैरे भाज्या कापून देण्याचं जे काम आहे ना, त्या सगळ्या कामांमध्ये घरच्यांनी मदत केलेली होती. आणि मग लगेचच हळद नाचवायला सुरुवात झालेली होती. तर हळद वगैरे कालवण्याचं जे काम आहे ना, ते दुपारीच आम्ही करून घेतलेलं होतं. त्यामुळे संध्याकाळी जास्त काही गोंधळ झालेला नव्हता. तर हळद नाचवायला रामाच्या ह्या सगळ्यात लहान्या चुलती आहेत, तर त्या पण आलेल्या होत्या. आणि मग बाकी सगळ्यांनी जोडीने हळद नाचवलेली होती. तर आमची जोडी पण आलेली होती. तसं तर आम्ही याआधी कधीही नाचलेलो नाही आहे, पण रामाच्या हळदीमध्ये मात्र 2-2 पावलं का होईना नाचलेलं होतं. त्यानंतर सुरेखाताईंची पण जोडी आलेली होती. त्यानंतर हे आहेत आमचे लहाने दीर, तर त्यांनीही हळद नाचवलेली होती. आणि त्यानंतर मग सगळेजण जोडीने आलेले होते. हे आमचे मोठे भाया आणि माझ्या जाऊबाई, तर त्यांनीही हळद नाचवलेली होती. म्हणजे प्रत्येकजण आमच्या फॅमिलीमधलं येत होतं हळद नाचवायला. आणि केदारे जाधव फॅमिली अशी दोघांनी मिळून हळद नाचवलेली होती. आणि तसंही रामाच्या हळदीचं म्हणा, लग्नाचं म्हणा, सगळ्यांनाही आनंदही होता आणि रामाचं कौतुकही वाटत होतं. कारण स्वतःच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी ते करत होते. तसा आमचा सगळ्यांचा त्यांना सपोर्ट होताच, पण मग हिंमतही तेवढी त्यांनी दाखवलेली होती. आणि सगळ्या गोष्टी आनंदाने, आवडीने सगळेजण करत होते. तर ह्या आमच्या दीदी आहेत, वर्षाताई आहेत, दोघींनी मिळून हळद नाचवलेली होती. त्यानंतर शुभ्रा, अक्षू, दीदी असे सगळेजण येत होते हळद नाचवण्यासाठी. आणि सगळ्यांनाही खूप आवडीने डान्स करायला आवडत पण होतं. तसं तर हळद लावायला बराच वेळ होऊन गेलेला होता, त्यामुळे सगळ्यांना जास्त काही नाचता आलेलं नव्हतं, कारण सगळ्यांना लांब जायचं होतं. आणि मग त्यामुळे थोडा डान्स हा करून घेतलेला होता. त्यानंतर हळदीचा जो मेकअप आहे, म्हणजे मुलींचा म्हणा, आमचा म्हणा, केसांची हेअरस्टाईल जी आहे ना, त्या आमच्या पुतण्यांनी छान करून दिलेली होती. आणि हळदीच्या ज्या साड्या आहेत, म्हणजे जसं सुरेखाताई, मंजूताई आणि मी, आम्ही तिघींनी मिळून सारख्याच घेतलेल्या होत्या. आणि आमचं आधीच ठरलेलं होतं की हळदीसाठी आम्ही तिघीही चौघी जणींनी सारख्याच साड्या घ्यायच्या आहेत. तर आम्हाला पिवळा कलर आमच्याकडे नव्हता हळदीच्या साडींसाठी स्पेशली. तर ज्या होत्या त्या काठपदराच्या होत्या आणि काठपदराच्या साडींवर कामं अजिबात उमजत नाही. तर त्यामुळे आम्ही अगदी साध्या सिंपल साड्या घेतलेल्या होत्या, पण तिघींनाही खूप छान दिसत होत्या आणि तिघींनीही छान तयारी पण केलेली होती एकसारखी. तर ही अशी सगळ्यांनी मिळून हळद छान नाचवलेली होती. त्यानंतर ह्या आमच्या पुतण्या आहेत, भाच्या आहेत, त्यांनी पण छान डान्स केलेल्या होत्या, हळद नाचवलेली होती.
मेहंदीपासून तर लग्नापर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पूर्ण करत होते आणि सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या होत्या. त्यामुळे सगळेजण ते व्यवस्थित पार पाडत होते. त्यानंतर मंजूताईंची जोडी आलेली होती. तर मंजूताई काही जास्त नाचलेल्या नव्हत्या, पण आणि आमचे भाऊ मधुसूदन भाऊ यांनी खूप छान डान्स केलेला होता आणि तसंही त्यांना या गाण्यावर खूप छान डान्स करता येतो. म्हणजे त्यांच्या घरातल्या सगळ्यांनाच खूप छान डान्स करता येतो असं मंजूताई सांगत होत्या आणि खरंच मधुसूदन भाऊंनी पण खूप छान डान्स केलेला होता. त्यानंतर लगेचच नवरदेवाला हळद लावण्याची सुरुवात झालेली होती. तर आमच्या मोठ्या ताई ज्या आहेत संगीताताई आणि मोठे भाऊ, तर त्यांनीही छान नवरदेवाला हळद लावलेली होती. त्यानंतर प्रत्येकाची फॅमिली यायची आणि नवरदेवाला हळद लावत होती. तर या सगळ्यामध्ये आम्हाला काही व्हिडिओ घेता आलेला नव्हता आमचा, त्यामुळे मी आमचे छोटेसे फोटो काढलेले होते, तर तेच टाकलेले होते. सगळ्यांनी मिळून छान हळद लावलेली होती आम्हाला. नवरदेवाला हळद लावून झाल्याच्या नंतर सगळ्यांनी हळद खेळलेली होती आणि सागरनेही हळद आणलेली होती आम्हाला लावण्यासाठी. तर मीही संगीताताईंना थोडीशी हळद लावलेली होती आणि संगीताताईंच्या नातवाने त्यांना इतकी हळद लावून दिलेली होती की त्यांच्या अगदी डोळ्यामध्येही हळद गेलेली होती. तर त्यानंतर रामाचे हे मित्र आहेत, त्यांनीही भन्नाट असा डान्स केलेला होता, नागिन डान्स होता आणि सगळेजण आवडीने तो बघत होते आणि एन्जॉय पण करत होते. कारण बघायला खूप छान वाटत होता. तसं तर मला या गाण्याचं पूर्ण सॉन्ग घेऊन दाखवायचं होतं, पण बऱ्याच जणांनी व्हिडिओ काढलेले होते आणि Instaला, Facebookला टाकलेले पण आहेत. त्यामुळे मला कॉपीराईट आलेलं असतं, त्यामुळे मी ते गाणं काही घेतलेलं नाही आहे. तर हा असा छान डान्स केलेला होता दोघांनी आणि अगदी रामाचे जवळचे मित्र आहेत हे, म्हणजे रामा कायमच असतात आणि घरी पण त्यांचं येणं-जाणं असतं. तर हे असं सगळ्यांनी मिळून छान एन्जॉय केलेला होता आणि सिकंदर भाऊ पण छान डान्स करत होते आणि छान त्यांना सांगत होते, असा डान्स करा, तर तेही त्या पद्धतीने करत होते. त्यानंतर दोघांनी मिळून छान शांताबाई या गाण्यावर पण डान्स केलेला होता आणि सगळ्यांना खूप छान वाटत होतं. संगीताताईंनी त्यांना साड्या वगैरे नेसून दिलेल्या होत्या. हळद वगैरे सर्व झाल्याच्या नंतर आम्हाला सर्व आवरता-सावरता रात्रीचे अगदी 1-1:30 वाजून गेलेले होते. तरीही मग आम्ही रात्रीचं सुरेखाताईंकडे मुक्कामी गेलेलो होतो. कारण सगळेजण खूप दमलेले होते आणि सगळ्यांच्या झोपाही झालेल्या नव्हत्या. तर सुरेखाताईंकडे यासाठी गेलेलो होतो, कारण एकाच ठिकाणी सगळ्यांची सकाळी उठलं ना, की अंघोळीसाठी खूप गर्दी, खूप गोंधळ होतो. मग त्यामुळे सुरेखाताईंचं घर हे शिंद्यापासून अगदी थोडंसं अंतरावर आहे. त्यामुळे मग आम्ही जी केदारी फॅमिली आहोत ती आम्ही सुरेखाताईंकडे गेलो. तिथे छान आमच्या झोपा वगैरे झालेल्या होत्या मुलांच्याही आणि मग सगळेजण रिलॅक्स झालेलो होतो आणि मग त्यानंतर शनिवारी आम्ही दुसऱ्या 12-1च्या दरम्यान मग परत आलेलो होतो आणि मग दुसऱ्या दिवसाची म्हणजे लग्नाची आम्हाला सगळ्यांना तयारी करायची होती. तर त्या हिशोबाने मग आम्ही आलेलो होतो. तर ह्या असा छान हळदीचा कार्यक्रम रंगलेला होता. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.